शहरातील स्वच्छता झालीच पाहिजे. या नगरपालिकेच्या प्रशासनाचा विजय असो. शहराची स्वच्छता झालीच पाहिजे. शहरातील पडलेले खड्डे बापू का हे आपलं जे घंटानाद आंदोलन आहे करमाळा शहरातील विविध समस्यांबाबत आपण हे आंदोलन पुकारलं होतं. आपलं आंदोलन कालच होणार होतं, परंतु आज आपलं 17 तारखेला आंदोलन होत आहे, काय सांगाल? काल अचानक आंदोलन रद्द झालं. त्यामागे कारण असं होतं की आमच्या मित्रपरिवारातील कार्यकर्ते यांच्या आईचं काल निधन झालं. त्यामुळे काल आम्ही सोलापूरला गेलो. त्यामुळे कालचं आंदोलन आज आम्ही पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार आज आम्ही आंदोलन करत आहोत. करमाळा शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अस्वच्छता या ठिकाणी दिसून येते. तरी सुद्धा आपल्याला निवेदन देण्याची गरज पडते. नगरपालिका स्वतःहून ही कामं का करीत नाही? प्रशासन असल्यामुळे नगरपालिकेवरती आणि अधिकाऱ्याची कमतरता असल्यामुळे शहरामध्ये त्याच्यावरती विकासावरती आज आम्ही नजर जर मारली तर नगरपालिकेचे एकदम धिम्म प्रकारे काम चालू आहे. त्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी निवेदन देऊन आज आम्ही आंदोलन करत आहोत. आंदोलन एकदम शांततेत केलेलं आहे, परंतु जर नगरपालिकेने प्रशासनाने जर आमचा विचार जर केला नाही, इथून पुढे उग्र आंदोलन केलं जाईल. बापू, आता काही वेळापूर्वीच सकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी म्हणजे पुतळ्यापासून जे गटार पूर्णपणे ओव्हरफ्लो झाली होती, तुंबलेली होती, त्या गटारीचं पाणी पुतळ्यापासून वाहत होतं. अशा प्रकारे म्हणजे कुठेतरी महापुरुषांची याच्यामुळे विटंबना होण्याची सुद्धा शक्यता दिसून येते आणि नगरपालिकेचं याकडे अक्षम्य म्हणजे दुर्लक्ष आहे. सर्वप्रथम जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जर गटर अशा प्रकारे वाहत असेल तर सर्वप्रथम मी नगरपालिकेचा आणि ह्या प्रशासनाचा निषेध करतो. जर त्यांच्याच्यानी जर ही सोय होणार नसेल महापुरुषांची तर आम्हाला सांगावं. त्या महापुरुषांची सोय म्हणजे स्वच्छतेची सोय देखभाल करण्याची जबाबदारी सगळं आम्ही घेऊ. आता काय तुम्ही नेमकं काय अल्टिमेटम दिलाय का तसा काय आंदोलनाचा किंवा तसा काय? त्यांना आज आम्ही अल्टिमेटच दिलेला आहे की आंदोलन आज घंटानाद आंदोलन करून जर ह्यांना आमच्या घंट्याने जर जाग नाही आली, आंदोलन घंटानादच्या करण्याने जर जाग नाही आली तर भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये अत्यंत उग्र पद्धतीचे, कारण की आता एक आषाढी एकादशीचाही आपण उल्लेख केला, त्यामुळे त्याच्या आतमध्ये परत दुसरं आंदोलन होण्याची शक्यता आहे का? आतमध्ये त्यांनी शहरामध्ये एक दिवसाची नुसतं नावापुरती फवारणी न करता आषाढी एकादश असून की एकादशीला भाविकांचे कायमस्वरूपी की फवारणी केली पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे, गटारी स्वच्छ केली पाहिजे, पाणी नियमित आलं पाहिजे. आरोग्याचा प्रश्न आहे, हे नियमित केले पाहिजे. पाणी कंटिन्यू येत नाही, पण पाणीपट्टी हे कंटिन्यू आकारले म्हणजे सातत्यानं आकारले जाते. हा एक मोठा करमाळा तालुक्यातील शहरवासियांचा एक गण प्रश्न आहे, काय सांगाल? त्याच्यावर नागरिकांनी डोळसपणे वारंवार नगरपालिकेत येऊन त्याचा तक्रारी अर्ज दिला पाहिजे. ज्यांना पाणीच येत नाही त्यांना जर बिल येत असेल तर त्यांनी बिल भरू नये आणि नगरपालिकेला निर्देश आणून की त्यांना दाखवून द्यावे की माझ्या नळाला पाणी येत नाही, तुम्ही बिल का देताय, की कायम डोळसपणे नागरिकांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यांनी म्हणजे आपल्याशी संपर्क साधण्याचं काय आव्हान? जर आमच्याशी जर संपर्क साधला तर नक्कीच आम्ही त्यांच्या नगरपालिकेच्या मार्फत त्यांचं काम करू.